पुढच्या बातमीकडे बातमी आहे नोटबंदीच्या निर्णयामुळे देवस्थानवर ओढवलेल्या संकटाची। कारण मंदिर व्यवस्थापनाचा विरोध झुगारून भक्तगण दानपेटीत 500 आणि 1000च्या नोटा टाकतायत, तर काही देवस्थानांनी देणगीसाठी आता हायटेक फंडा सुद्धा शोधलेला आहे। डेबिट कार्ड, स्वाईप मशीन, लोकांची रांग। ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर हे एखाद्या शॉपिंग सेंटरचं कॅश काउंटर असल्याचं कुणालाही वाटेल, मात्र वास्तव थोडंसं वेगळं आहे। हे कॅश काउंटर नसून नागपूरच्या प्रसिद्ध साई मंदिराचं देणगी कक्ष आहे। 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे देवस्थानांनी देणग्यांसाठी कार्ड पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिलाय। काल परवापर्यंत साई मंदिराला कार्ड पेमेंटच्या माध्यमातून एखाद दुसराच देणगी द्यायचा, मात्र पंतप्रधानांच्या ऐतिहासिक घोषणेनंतर कार्डनं देणगी देण्यासाठी रांग लागली आहे। ज्या 500 आणि 1000च्या नोटा ज्या निघतील, कारण की जेव्हा निर्णय झाला त्याच्यानंतर अजून दानपेटा उघडण्यात आलेला नाहीये आणि दानपेटा जेव्हा की उघडू आणि तेव्हा पण हा निर्णय त्यांचा म्हणजे नोटा बंद, बँक घेणे बंद करेल। त्यामुळे आम्ही धर्मादायला एक पत्र लिहिलं की अशा नोटा आमच्याकडे आलेल्या आहेत, याचं काय करायचं आम्ही पुढे, असं पत्र दिलं तर धर्मादायाकडून अजून त्याचा उत्तर आम्हाला मिळालेलं नाहीये। काही जणांनी खिशातल्या 500 आणि 1000च्या नोटा खपवण्यासाठी मंदिरातल्या दानपेटींचा आधार घेतलाय। मंदिर व्यवस्थापनाचा विरोध झुगारून मोठ्या नोटा बाळगणारे दानपेटीत आपला खिसा खाली करतायत। गुरुवारी मंदिरात खूप गर्दी असते आणि रविवारी, तर या दिवशी स्वाईप मशीनचा जास्त भरपूर वापर होतो, कारण की ज्यांच्याकडे पैसे नसतात त्यांच्याकडे कार्ड असतात आजकाल, तर ते कार्डनी आपले पैसे ज्यांना जे डोनेशन ते देतात, पण ज्यांच्याकडे स्वाईप मशीन असली की नाही तर ते लोक तिथे दानपेटीमध्ये अमाऊंट टाकतात। नागपूरच्या साई मंदिरात ही परिस्थिती असेल तर शिर्डीबाबत वेगळं सांगायची गरज नाहीये। गेल्या 3 दिवसात शिर्डीतल्या साई मंदिरात जवळपास 1.5 कोटी रुपयांचं दान जमा झालंय। त्यापैकी 1,07 लाख रुपयांची रक्कम ही 500 आणि 1000च्या नोटांची आहे। साईबाबांच्या दानपेटीत 1000च्या 5500 तर 500च्या 11000 नोटा जमा झाल्यात। आज जे काउंटिंग झालं ते साधारणतः 1.5 कोटी रुपयाचं काउंटिंग झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी नवीनच जी 2000 रुपयाची नोट आलेली आहे चलनात, ती दानपेटीमध्ये नाही दिसून आलेली। आता भक्तांनी श्रद्धेपोटी हे दान केलंय की 500 आणि 1000च्या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी, हे त्या देवालाच माहिती। मात्र भक्तांच्या या दातृत्वामुळे देवस्थानांची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढली आहे। शिर्डीहून नितीन ओझासह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।